नमस्कार आदरणीय पालक आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी. मी स्वप्नील कोले, गोड्स ऑफ एज्युकेशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे. आज मी खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला विद्यार्थ्यांना पालकांना देण्यासाठी आज उपस्थित झालेलो आहे. साधारणतः 12वी सायन्सला असणारे विद्यार्थी यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन ठरू शकते. कारण निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे इंजिनिअरिंग प्रेफर करतात आणि इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळण्यासाठी जी परीक्षा द्यावी लागते ते म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झाम, JEE या नावाने ही एक्झाम परिचित आहे. आणि त्याचा दरवर्षीप्रमाणे 2 टप्प्यात ही परीक्षा घेतली जाते. म्हणजे 2 वेळा हे याचे पेपर्स होतात. म्हणजे एक विद्यार्थी 2 वेळा अटेम्प्ट करू शकतो. JEE मेन्स या परीक्षेचं नाव आहे. साधारणतः 300 मार्कांचा हा पेपर असतो. त्याच्यामध्ये 75 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक बरोबर उत्तराला 4 मार्क्स मिळतात, पण चुकीच्या उत्तराला -1 मिळतात. तर आज मी जे तुम्हाला सांगणार आहे, JEE मेन्स 2026 मधला जो पहिला अटेम्प्ट जानेवारीमध्ये असतो त्याच्या तारखा आलेल्या आहेत, सोबतच फॉर्म्स फिलिंग सुरू झालेलं आहे. आता मी तुम्हाला तीच माहिती देणार आहे. साधारणतः बघा, सांगण्यासारखी गोष्ट यामध्ये अशी आहे की गेल्या वर्षी म्हणजे 2025 साली, म्हणजे यावर्षी पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत किंवा आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी आहेत, गेल्या वर्षी जी परीक्षा देणाऱ्यांची संख्या होती ती होती 14,75,103. इतक्या विद्यार्थ्यांनी JEE मेन्स ही परीक्षा दिलेली होती, ज्याच्यामध्ये 2,50,236 विद्यार्थी ऍडव्हान्स म्हणजे JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स अशा 2 परीक्षा असतात. ऍडव्हान्स साठी क्वालिफाय झालेल्यांची संख्या जी आहे ती आहे 2,50,236. हा इतका मोठा आकडा कॉम्पिटिशनला आपल्या समोर आहे. साधारणतः विचार करायला गेलं तर याही वर्षी तेवढं जवळपास 14,75,000 गेल्या वर्षीचा जर आकडा असेल तर जवळपास 15 लाखाच्या आसपास याही वर्षी कॉम्पिटिशन असणार आहे. आणि साधारणतः 2.5 लाख एवढ्या ऍडव्हान्स साठी जागा शिल्लक असणार आहे. त्यामुळं आता परीक्षा जवळ आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आतापासून सिरियसली सुरू केलं पाहिजे. इतर कोणत्याही प्रकारच्या आवडी निवडी बाजूला ठेवून आता आपण जर अभ्यासला लागलो तरी आजपासून साधारणतः 2 महिन्यानं म्हणजे जानेवारीमध्ये ही परीक्षा आहे, त्याची तारीख वगैरे सगळे इन डिटेल्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. साधारणतः बघा, JEE मेन्स 2026 सेशन 1 ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे, म्हणजे फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे. फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख आहे, व्यवस्थित पद्धतीने लक्ष द्या. खूप वेळा असं होतं की दुर्लक्ष केल्यामुळं किंवा दिवाळी जस्ट झालेली आहे, बाकीच्या गोष्टींमुळे सहज आता लगेच कॉलेज सुरू झालेलं असतं, इकडं तिकडं आज करू उद्या करू म्हणजे फॉर्म फिल करू अशा पद्धतीनं तारीख एकदम जवळ येते आणि निघूनही जाते. कित्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी मी असं बघतो की तारीख भरायचं राहून जाते. ठीक आहे, सुरुवातीला जर आपण फॉर्म लगेच भरून घेतला तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, नंतर सर्व्हर डाऊन होणे किंवा बाकीचे टेक्निकल इश्यूज यायला लागतात. त्यामुळे तारीख व्यवस्थित पद्धतीने लक्ष द्या. फॉर्म फिलअप सुरू झालेला आहे. साधारणतः डेडलाईन जी आहे ती 27 नोव्हेंबर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पुन्हा एकदा मी तारीख सांगतो, 27 नोव्हेंबर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म्स फिल करू शकता. JEE मेन्स 2026 जानेवारी पेपर याची एक्झामची जी डेट असणार आहे, म्हणजे JEE मेन्स पेपर फर्स्ट JEE मेन्स 2026 याचा पहिला अटेम्प्ट जो असणार आहे त्याची तारीख आहे 21 ते 30 जानेवारी, म्हणजे 21 to 30 जानेवारी या कालावधीमध्ये हे पेपर्स होणार आहे. क्लिअर लक्षात आलं? बघा, जो रिझल्ट असेल तो साधारणतः 12 फेब्रुवारीच्या आसपास लागेल. म्हणजे काय तर साधारणतः JEE मेन्स 2026 ऍप्लिकेशन 1 याची फॉर्म्स फिलअप करणं सुरू झालेलं आहे. त्याची डेडलाईन 27 नोव्हेंबर रात्री 9 वाजेपर्यंत आहे. साधारणतः 21 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत या परीक्षा वेगवेगळ्या सेशन्समध्ये घेतल्या जातात आणि 12 फेब्रुवारीला याचा निकाल लागणार आहे. मग फॉर्म फिल करत असताना खूप विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन जी माहिती पाहिजे असते की काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कशा पद्धतीने असतं. कित्येक मुलांचं व्हेरिफिकेशनच्या वेळी किंवा फॉर्म भरायला जाण्यासाठी
काय काय डॉक्युमेंट्स माहीत नसल्यामुळे कित्येक वेळा एरजाऱ्या होतात, कित्येक वेळा हे डॉक्युमेंट्स राहिले म्हणून फॉर्म भरायचा राहतो, मग ते राहतं, एक डॉक्युमेंट्स राहतात. फोटोसाठी देखील यावर्षी एक नवीन सरकारनं नियम काढलेला आहे. म्हणजे नॉर्मल आपला पासपोर्ट साईज फोटो चालणार आहे का ते पण आपण समजून घ्यायचं आहे, कारण छोट्यात छोटी चूक पण आपलं वर्षभराचं नुकसान करू शकते, किंवा निदान पहिला अटेम्प्ट तरी आपल्याला चुकू शकतो. कुठल्याही पद्धतीचं फॉर्म भरण्यामध्ये अडचण येऊ नये यासाठीचा आपला हा आजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगेन की काय काय नेसेसरीज आहेत, कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरताना घेऊन जायचे आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम बघा काय नवीन यावर्षी झालेलं आहे, जे मेन्स फॉर्म भरताना काय नवीन सरकारनं याच्यामध्ये बदल केलेले आहेत. तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. फ्रॉम धिस इयर ऑनवर्ड्स NTA हॅज इंट्रोड्युस्ड लाईव्ह फोटो कॅप्चर. खूप महत्वाचा मुद्दा यावर्षी सुरू झालेला आहे, तो म्हणजे लाईव्ह फोटो कॅप्चर. लाईव्ह फोटो कॅप्चर याचा सरळ अर्थ आहे की फॉर्म भरत असताना विद्यार्थी स्वतः तिथं प्रेझेंट पाहिजे, वेबकॅम चालू असेल अशाच ठिकाणी फॉर्म भरायचा आहे जिथं वेबकॅम उपलब्ध आहे. फॉर्म भरत असताना स्वतः विद्यार्थी तिथं प्रेझेंट असला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे जी प्रत्येक विद्यार्थ्यांना समजून घ्यायची. त्याच्यामध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे. द ऍप्लिकेशन कॅन बी कम्प्लिटेड ओनली इन द प्रेझेन्स ऑफ कॅन्डिडेट अँड वेबकॅम इज मॅन्डेटरी ऑन द डिव्हाइस युज्ड फॉर फॉर्म फिलिंग. सिंपल लॉजिक आहे बघा याच्यामध्ये. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की फॉर्म फिल करत असताना विद्यार्थी तिथं उपस्थित असणं 100% अनिवार्य आहे, असलाच पाहिजे. फक्त तो असून चालणार आहे का, तर नाही. तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरायला गेलेला आहात तिथं त्यांचा वेबकॅम सुरू पाहिजे. म्हणजे फॉर्म फिल करत असताना टोटल वेळ, पूर्ण वेळ त्यांचा वेबकॅम सुरू पाहिजे. आता डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत व्यवस्थित समजून घ्या. त्यामध्ये सर्वप्रथम फोटो. द रिसेंट पासपोर्ट साइज फोटोग्राफ शुड बी इन द कलर विथ 80% फेस. बघा आपण नॉर्मली काय करतो, आपल्या घरामध्ये जो उपलब्ध आहे तोच फोटो घेऊन कित्येक वेळा जातो, कारण गडबडीत तारीख एकदम जवळ आल्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचं लक्षात येतं आणि तिथं गडबड होत असते. घरातलाच एखादा फोटो घ्यायचा, जायचा, मग तो तिथं अपलोड होत नाही. कारण त्यांनी मॅन्डेटरी काय केलेलं आहे बघा, पासपोर्ट साईज फोटो, कलर फोटो, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 80% चेहरा त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसला पाहिजे. म्हणजे जो आपण फोटो काढणार आहोत तर स्टुडिओमध्ये जाऊ, त्याला सिंपली सांगायचं की आम्हाला परीक्षेसाठी पाहिजे, चेहरा जास्तीत जास्त दिसावा, फोकस चेहऱ्यावर असावा, चेहऱ्याची साईज मोठी असावी. 80% फोटोच्या भागमध्ये चेहराच दिसला पाहिजे. त्याच्यामध्ये बघा त्यांनी पुढे पण एक गाठा घेतलाय, 80% फेस असला पाहिजे, विजिबल असलं पाहिजे, आणि इन्क्लुडिंग इयर्स अगेन्स्ट व्हाईट, म्हणजे कान हे आपले दिसले पाहिजेत, आणि बॅकग्राऊंड कंपल्सरी व्हाईट कलरचा पाहिजे. बघा कित्येक फोटो स्टुडिओमध्ये गेलात तर ब्ल्यू कलरचा असतो, काही ठिकाणी रेड कलरचा असतो. आपण त्यांना कंपल्सरी सांगायचंय की आम्हाला जो बॅकग्राऊंड अपेक्षित आहे तो व्हाईट कलरचाच असला पाहिजे, कारण तो नियम आहे. म्हणजे 80% फेस आपलं विजिबल पाहिजे, कान देखील त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत, 80% चेहऱ्यावर फोकस पाहिजे, म्हणजे इथून वर जास्तीत जास्त फोटोमध्ये दिसलेला पाहिजे, चेहरा मोठा दिसला पाहिजे, आणि कान आपले दिसून बॅकग्राऊंड मात्र व्हाईट कलरचा असला पाहिजे. त्यानंतर बघा एक सिग्नेचर लागतो. स्कॅन्ड कॉपी ऑफ क्लास 10th सर्टिफिकेट. 10वीचं जे सर्टिफिकेट असतं त्याची स्कॅन कॉपी आपल्याला लागणार आहे. आधार कार्ड आपल्याला तिथे घेऊन द्यायचं आहे. आणि आणखीन एक आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला डिसॅबिलिटी असेल, कोणत्याही प्रकारची असू शकते ती, डिसॅबिलिटी असलेल्या व्यक्तीला तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट तिथं कंपल्सरी घेऊन जायचं आहे. साधारणतः बघा काही महत्वाचे जास्त डॉक्युमेंट्स नाही आहेत पण इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशा ठिकाणीच जायचं आहे जिथं वेब कॅमेरा आहे, स्वतः विद्यार्थी तिथं प्रेझेंट पाहिजे, पाहुण्यांना, मोठ्या भावाला, आई वडिलांना पाठवायचं नाहीये, स्वतः तुम्ही तिथं उपस्थित राहायचं आहे. भलेही सोबत ते तुमच्या असतील पण तुम्ही तिथं वेबकॅमच्या समोर असलं पाहिजे.
दुसरं महत्वाचं पासपोर्ट साईज फोटो, ज्याच्यामध्ये चेहऱ्यावर फोकस जास्त असला पाहिजे, कान दिसले पाहिजेत आणि बॅकग्राऊंड व्हाईट असला पाहिजे. तिथं तुमच्याकडून एक साईन पेजवर घेतली जाते. त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट. कित्येक मुलांना आता सर्टिफिकेट म्हटल्यानंतर मार्कशीट वाटेल. मार्कशीट नसते. 10वी पासआउट झाल्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर शाळेमध्ये सर्टिफिकेट येतं. ते सर्टिफिकेट कित्येक विद्यार्थी आणायचं विसरलेले असतात. आता जस्ट शाळा दिवाळीनंतर सुरू झालेल्या आहेत, फॉर्म भरायला सुरू झालेलं आहे. त्वरित जाऊन तुम्ही सर्टिफिकेट जर आजपर्यंत घेतलं नसेल तर ते जाऊन शाळेत असलेलं सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे. मार्कशीट सारखंच असतं, पण त्याच्यावर जन्मतारीख लिहिलेली असते. त्यामुळे सर्टिफिकेट हे तुम्हाला आता कोणत्याही परीक्षेसाठी लागणारच आहे. पुढेही ड्रायव्हिंग लायसन यासाठी वगैरे लागतं. त्यामुळे ते सर्टिफिकेट न चुकता आता जेईई मेन्सचा फॉर्म भरायचा आहे त्यावेळी घेऊन या. आधार कार्ड कंपल्सरी घेऊन जायचं आहे. आणि कोण जर डिसेबल असेल, म्हणजे स्पेशल चाइल्ड ज्यांना म्हणतो आपण, किंवा दुसरा कुठल्याही प्रकारचं वेगळ्या पद्धतीचं डिसेबिलिटी असेल शरीरामध्ये, आणि तसं सर्टिफिकेट जर आपल्याकडे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कंपल्सरी ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला विशेष सुविधा मिळतात. PWD यांच्या अंतर्गत अगदी परीक्षा दिली तरी तुम्ही क्वालिफाय ठरता इतका बेनिफिट आहे. त्यामुळे सायन्सला असलेल्या विद्यार्थ्यांना जर कोणती डिसेबिलिटी असेल तर लवकरात लवकर याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. आज मी जी माहिती तुम्हाला घेऊन आलेलो आहे ती आहे जेईई मेन्स 2026 फर्स्ट सेशन. ठीक आहे, जे जानेवारीमध्ये 21 जानेवारी ते 30 जानेवारी मध्ये होणार आहे. त्याचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे. ती फॉर्म फिलिंग साधारणतः 27 नोव्हेंबर रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळं वेळ न घालवता जसे मी आता डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन लवकरात लवकर आपण फॉर्म भरायचा आहे. सोबतच ही परीक्षा फक्त माहिती देऊन चालणार आहे का? नाही. तर ही परीक्षा क्रॅक कशी करायची? अभ्यास सर्वतोपरी आहे. अभ्यास मनापासून करायचा आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की जवळपास 15 लाख विद्यार्थी कॉम्पिटिशनला तुमच्या असणार आहेत. 2.5 लाख विद्यार्थीच क्वालिफाय होणार आहेत. 2.5 लाख विद्यार्थी ऍडव्हान्स म्हणजे IIT सारख्या कॉलेजला ऍडमिशन मिळण्यासाठीच्या शर्यतीत पात्र असणार आहेत. त्यामुळं माझी मनापासून तुम्हा सर्वांना विनंती आहे, इच्छा आहे की मन लावून अभ्यास करा, कारण ही परीक्षा आयुष्य बदलू शकते. साधारणतः एक रिक्षा ड्रायव्हरचा गेल्या 2 वर्षापूर्वी रिक्षा ड्रायव्हरचा एक मुलगा IIT कानपूरला लागला. रिक्षा चालवतात त्यांचे वडील. असा विद्यार्थी, म्हणजे 2 टाइम जसं तसं खायला मिळतं, असा विद्यार्थी मन लावून अभ्यास करून IIT ला ऍडमिशन घेतो, जेईई मेन्स क्वालिफाय करतो, ऍडव्हान्स क्वालिफाय करतो आणि इंजिनिअरिंग मनापासून करतो. लक्षात ठेवा, रिक्षा चालकाचा विद्यार्थी मुलगा, ठीक आहे, त्याचं पॅकेज जे त्याला मिळालेलं आहे ते 3.20 करोड रुपये आहे. किती? 3.20 करोड रुपये वार्षिक. मला सांगा, आयुष्य बदललं की नाही? म्हणून तुम्हाला हे फक्त उदाहरण देतोय. असे असंख्य लाखो उदाहरणं आहेत ज्यांनी मन लावून जर 12वी आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स केल्या तर त्यांचं आयुष्य बदललेलं आहे. त्यामुळे मी मनापासून तुम्हाला विनंती करतो, आग्रह करतो की स्वतःच्या आयुष्याशी खेळू नका. पुढच्या 2 ते 4 महिन्यामध्ये, आता तुमच्या इथून पुढे परीक्षा चालू होती. सुरुवातीला तुम्हाला ही जानेवारीची जेईई मेन्स द्यावी लागेल. नंतर लगेच ही परीक्षा होते नव्हते तोपर्यंत बोर्डाचे प्रॅक्टिकल स्टार्ट होतील. बोर्डाचे प्रॅक्टिकल्स झाल्या लगेच बोर्डाची परीक्षा सुरू होईल. बोर्डाची परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होते, मार्चमध्ये शेवटपर्यंत ती संपते. एप्रिलला लगेच जेईई मेन्स सेशन 2 सुरू होतो. त्यामुळे इथून पुढं NDA कोणी देणार असतील तर त्या परीक्षा सुरू होतात. तत्सम सर्व प्रकारच्या परीक्षा आता इथून पुढे सुरू होणार आहे. त्यामुळं आता जो कोणी वेळ आतापर्यंत घालवलेलाही आहे, थोडंसं टाइमपास केलेला आहे, थोडं दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांना आता कंबर कसण्याची वेळ आलेली आहे. आता पुढचे 3-4 महिने, 5 महिने जो काळ राहिलेला आहे त्याच्यामध्ये मन लावून अभ्यास करा, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर हीच वेळ आहे. आता झपाटून कामाला लागा. जेईई मेन्स ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. मी पुढचा 1-2 दिवसात पुन्हा एक व्हिडिओ अपलोड करतोय ज्याच्यामध्ये जेईई मेन्स एक्झाम कशा पद्धतीची असते याची तुम्हाला डिटेल माहिती देईन. ती माहिती 10वीच्या मुलांसाठी उपयोगी ठरेल, 11वीच्या मुलांसाठी उपयोगी ठरेल आणि 12वीत आता आहेत, परीक्षा देणार आहेत त्या मुलांसाठी देखील महत्वाची ठरेल.
कित्येक विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेचं स्वरूप माहिती आहे. तर ती परीक्षा क्रॅक कशी करायची, कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करायचा, त्या परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं असतं, क्वेश्चन्स कशा पद्धतीचे येतात, त्या संदर्भातला एक व्हिडिओ मी येत्या 2-3 दिवसामध्ये अपलोड करतोय. तोही तुम्ही व्यवस्थित त्यासाठी तो व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी आजच्या आज हे चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील, ते व्हिडिओज बघा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. 10 वर्षाचा 12 वर्षाचा अनुभव आहे. 100% तुम्हाला ही एक्झाम किंवा कुठल्याही प्रकारची एक्झाम क्रॅक करण्यासाठी ते खूप महत्वाचं ठरेल. सोबतच सीईटी मध्येही सीईटी MST सीईटी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन इंजिनिअरिंगला घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी परीक्षा असते त्या परीक्षेचेही काही चेंजेस झालेले आहेत. त्या संदर्भात पण एक लवकरच मी व्हिडिओ अपलोड करतोय. तत्पूर्वी ही माहिती जी आज तुम्हाला मिळालेली आहे याचा पुरेपूर उपयोग करा. जेई मेन्स सेशन फर्स्ट 2026 चे फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे. 27 नोव्हेंबर रात्री 9 वाजेपर्यंतच हे फॉर्म तुम्ही भरू शकता. पासपोर्ट साईज फोटो ज्याच्यामध्ये चेहऱ्यावर फोकस असला पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंड असलेला पाहिजे, 10वीचं सर्टिफिकेट जे शाळेमध्ये असतं ते तुम्ही घेतला नसेल तर घेऊन या. सोबत आधार कार्ड एक लागेल आणि सगळ्यात महत्वाचं जिथं वेबकॅम सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी स्वतः विद्यार्थ्यांनीच फॉर्म फिलिंगसाठी जायचं आहे. ही माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्यांनी तुमचे मित्रमंडळी आहेत अशांना शेअर करा आणि या माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा झालेला असेल असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा लवकरच भेटू हे आश्वासन देतो. तुमची प्रत्येक परीक्षा प्रत्येक एक्झाम ही सोपी जावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद.